मला गोळ्या घातल्या तरी हसत मरण पत्करेन, पण मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार, यासाठी जरा दम धरा. त्यापूर्वी विधानसभेला आपण लढायचे की आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडायचे, याचा फैसला 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे करू, अशी घोषणा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांसमोर सोलापूरमध्ये बोलताना केली. मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात बुधवारी सोलापुरातून झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगेंची सभा पार पडली. सकाळपासूनच मराठा समाज बांधव जरांगेंना ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. एक मराठा लाख मराठा अशा जयघोषांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान यावेळी हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी घालून आबालवृद्ध या शांतता रॅलीत सहभागी झाले होते. दुपारच्या सुमारास जरांगे पाटील यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान जरांगे यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी पार्क चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. यानंतर जरांगे हे संभाजी महाराज चौकातून रॅलीने शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. दरम्यान दुपारी 4 वाजता मनोज जरांगे यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी त्यांचा भव्य हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तब्बल 1 तास भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत नारायण राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राज ठाकरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. मी मॅनेज होत नाही म्हणून मला बदनाम केले जात असून विरोधात टोळ्या उभ्या केल्या जात आहेत. समाजाच्या नेत्यांनी पक्ष आणि नेता बाजूला ठेवून फक्त मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले. मराठा आरक्षणाला उघडपणे विरोध करणारे छगन भुजबळ यांना फडणवीस ज्या मतदारसंघात जातील तिथला उमेदवार पाडा असं आवाहन करत त्यांनी माढा येथील अरणामध्ये झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. त्याप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे एकत्र बसून निवडणूक लढवायची का अन्य उमेदवार पाडायचे हा निर्णय घेणार असून मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. मराठा समाजातील लोकांनी पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका, समाजाला बाप मानून काम करा असं सांगत सर्व पक्षाला या निवडणुकीत धडा शिकवणार असून एकच उमेदवार मराठा समाजाचे देऊ. आपापसात वाद असले तरी समाजाने दिलेला उमेदवार 100% मतदान करून निवडून आणा असेही मनोज जरांगे म्हणाले. भाजपने एक मराठा क्रांती मोर्चाचे 3 करून आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न केले. मराठा आणि कुणबी एकच असताना समाज मागास असल्याचे सिद्ध झाले असतानाही आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आता ही लढाई निर्णायक असून जोपर्यंत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मला गोळ्या जरी घातल्या तरी माघार घेणार नाही अशी गर्जना जरांगे यांनी केली. दरम्यान यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव शांतता रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.